पहाटेचे 3:21 झाली होती. सकाळी लवकर उठलो, गारगार पाण्याने आंघोळ केली आणि घराच्या बाहेर पडलो. घराच्या बाहेर जात असताना घराकडे नेहमीच मागं वळून पाहत होतो. घराचं काम आता लवकर करावं लागल. रस्ता शांत होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला. पुढे गेलो. माझा मित्र श्रेयश आणि अनिकेत मला भेटले गावच्या बाहेर असणाऱ्या पेट्रोल पंपावरती. पहाटे 4 वाजता माझा सक्का भाऊ लोकांच्या गाडीमध्ये डिझेल टाकताना मला दिसला. हे पाहून अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं. संबंध भारत फिरलो, गडकिल्ले फिरलो, सह्याद्री फिरलो, पण मला कधी माझ्या भावानं तू जाऊ नको असं कधीच बोलला नाही. पण माझ्यासाठी तो रात्रभर जागतोय हे पाहून अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं. पाय टाकत होतो पण विचार भावाचाच येत होता. समोर दिसली पोलीस चौकी. पोलीस चौकीच्या समोर असणाऱ्या चेक नाक्यावरती गाडी पोलीस चेक करत होत्या. मला विचारलं, विलास कुठं चाललाय? पण सुपे ते मोरगाव 10 किलोमीटर आज पायी जायचं होतं. मोरगाव 7 किलोमीटर राहिलं होतं. आणि विचार घरच्यांचा येत होता की घरचे मला बोलत होते की विलास तू एवढं काम करतोयस, सोशल मीडियावरती 1,08,000 फॉलोअर्स झाल्यात, पण 1 रुपयाही इन्कम नसताना तू एवढं भारत फिरतोय, काय उपयोग झाला सांग ना. गेले 4 वर्षांपासून मी इन्स्टा आणि यूट्यूब चॅनलवरती हे सोशल मीडियावरती आहेत. त्यांचे प्रत्येक शब्द कानावरती आवाज देत होता. आता कुठंतरी थांबलं पाहिजे. आई वडिलांसाठी, भाऊ बहिणींसाठी, वहिनींसाठी, आपल्या पुतण्यांसाठी आता काहीतरी केलं पाहिजे. मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मी आज मोरगावला आलो होतो, जो की प्रथम अष्टविनायकापैकी प्रथम मानाचा गणपती ज्याला बोललं जातं ना, त्या गणपतीचं मी आज दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. नवीन काहीतरी सुरुवात करायची बोललो आहे, तर गणपतीचा आशीर्वाद हा घेतलाच पाहिजे. कुठल्याही शुभकार्यासाठी गणेशाचाच आशीर्वाद घेतला जातो. आणि मी आज 10 किलोमीटर चालत आलो आहे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. समोर मोरेश्वराचं असणारं मंदिर मला पाहण्यास मिळालं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या गणेशाचरणी प्रार्थना केली. देवा, मला तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही आहे. देवा, फक्त एकच कर, मी कुठल्या केलेल्या कार्याला फक्त एज दे आणि माझ्या कुटुंबाला माझ्या हातातून फक्त सुखात ठेवता यावं एवढंच मला सद्बुद्धी दे. हेच देवाचरणी आशीर्वाद घेतला. आणि तुम्ही पाहत असणारं हे मंदिर मोरेश्वर या ठिकाणी असणाऱ्या साक्षात गणेशाचं मंदिर आपल्यालाही दर्शन होत आहे. बाहेर आलो, मित्रांबरोबर गप्पा मारल्या आणि काही ग्रुप आले होते, त्यांचे देखील मी फोटो काढून दिले. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त व्हिडिओ पुरता मर्यादित नाही आहे की तुम्ही प्रत्येकजण सोशल मीडियावरती पाहत असता. रिॲलिटी आणि रिअल आणि रील्स ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. आज ते व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याशी शेअर करतोय. आता कुठंतरी थांबलं पाहिजे असं मनामध्ये माझे विचार यायला लागला आहे.